स्टिचिंग टाइम स्टिचिंग टाइम सेव्ह नाईन याच्यामध्ये आपण जे सांगतो त्याच्यामध्ये तीच गोष्ट आहे की ज्या त्या गोष्टींसाठी वेळ असते आणि ज्या त्या गोष्टी त्या त्या वेळेतच झाल्या पाहिजे. ओके, आणि ह्या जर आपण व्यवस्थित पाळल्या, ओके, तर आपला बराचसा भाग आपल्या आयुष्यामध्ये आपण कव्हर करू शकतो. म्हणजे अभ्यासाच्या वेळेस अभ्यास, खेळाच्या वेळेस खेळ, एंटरटेनमेंटच्या वेळेस एंटरटेनमेंट. इव्हन काही मोठे माणसं तर असं असतात की ते रील्स पण बघायचा त्यांचा टाइम ठरलेला असतो, की मी रोज संध्याकाळी जेवण झाल्यानंतर 1 तास रील्स बघेल किंवा युट्यूब बघेल किंवा न्यूज बघेल. पण दिवसभरामध्ये मी इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सअप काही वापरणार नाही. आता बिझनेससाठी व्हॉट्सअप वापरावं लागतं, त्यामुळं ते काही जण संकल्प करत नाही. पण मी जे पुस्तकं वाचले त्याच्यामध्ये असं लोकांचे ईमेल वाचणं म्हणजे असं म्हणतात की मी सकाळी 10 काही जणांना फक्त स्क्रोलिंगची सवय असतात. ईमेलमध्ये काय येतंय काय येतं हे आधीच होतं सगळं ट्रेंड ट्रेंड आता बऱ्यापैकी कोणी ईमेल काही बघत नाही, पण बाकीच्या गोष्टी आपण जास्त करून बघत असतो. तर प्रत्येकाचा टाइम ठरवलेला आहे, त्या टायमानुसार आपल्याला निर्णय घ्यायचे आहेत. दुसरं हेनरी फोर्ड यांचं उदाहरण त्यांनी सांगितलंय की निर्णय घेतात, पण निर्णय जे तुम्ही घेतलेले असतात त्यासाठी तुम्ही ठाम पण राहिलं पाहिजे. इथे त्यांनी सांगितलं आहे की जसं हेनरी फोर्डने सांगितलं होतं की त्यांना V8 नावाचं इंजिन बनवायचं होतं, की त्यांना एका गाडीमध्येच 8 सिलेंडर्स ठेवायचे होते. ओके, म्हणजे इंजिन त्यांना बसवायचे होते. आणि त्यांनी हा निर्णय जेव्हा त्यांच्या सबऑर्डिनेटला सांगितलं तर ते हसले आणि ते म्हटले की नाही, असं होऊ शकत नाही. पण ते म्हणणे मला असंच हवंय म्हणे, तर तुम्ही याच्यावर कामाला लागा. ते लोक परत 1 वर्षानंतर येतात आणि परत सांगतात फोर्ड यांना की ते होऊ शकत नाही. पण फोर्ड परत ते म्हणतात की नाही, माझा निर्णय झालेला आहे आणि ते होऊ शकतं. तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रयत्न करा. त्यांनी प्रयत्न केला आणि मग पुढच्या काही दिवसातच त्यांना यश मिळालं आणि मग ते परत फोर्डकडे आले आणि फोर्डला सांगितलं की बघा, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने या पद्धतीने आपण केलं तर होऊ शकतं. आणि फोर्ड ते म्हणाले की हो म्हणे, माझा निर्णय आधीच झाला होता आणि मला माहिती होतं तुम्ही हे करूनच दाखवाल. आणि मी या बाबतीत ठाम होतो. तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन. आणि मग ती जी काही ती कार त्यांनी तयार केली, ती खूप छान पद्धतीने त्यांनी मार्केट क्रॅक केलं. त्याच्यानंतर पुढचा निर्णयाच्या बाबतीत त्यांनी सांगितलंय, बंद तोंड उघडे कान निर्णयाचे रक्षण करा. म्हणजे अ, बंद तोंड याचा अर्थ सांगितलाय की तुम्ही जे पण काही डिसिजन घेतात ना ते सगळ्यांना सांगत बसू नका. ओके, व्हॉट एव्हर यू आर गोइंग टू डू इन युअर लाईफ, तर हे सगळ्यांना सांगत बसू नका असं नेपोलियन हिल म्हणतात. तुम्ही केव्हा सांगा, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट त्याबद्दल ऍक्शन घेतली असेल आणि ती प्रोग्रेसमध्ये असेल किंवा एखादी गोष्ट तुमची झाली असेल, ओके, त्याच्यावर पूर्ण कार्य, तर मग तुम्ही लोकांना त्याच्याबद्दल सांगा. नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं की आपण ऍक्शन कमी, काम कमी, पण बाकीच्यांना खूप जास्त पद्धतीने आपलं सांगत असतो आणि आपली ऍक्शन कमी असते. मग लोकांना असं वाटतं की अरे हा फेकतोच जास्त. ओके, ऍक्शन तर कमी आहे, निर्णय क्षमता तर कमी आहे, फक्त मी असं करेल, मी तसं करेल. मग ते लोकांना असं वाटतं की हा फक्त हवेतच सांगत असतो. मग तसं करू नका, खूप कमी बोला. ओके, शक्यतो तुमच्या ऍक्शनने लोकांना कळू द्या तुमचे डिसिजन. असं इथे नेपोलियन हिल आपल्याला सांगतायत की इतरांचे मत घेऊ नका, योजना गुप्त ठेवा. फक्त मास्टर माइंड ग्रुपला सांगा, विश्वासू लोकांना सांगा. याच्यामध्ये थोडं ऍड असं करता येईल की नेपोलियन हिल आवर्जून सांगता की तुम्ही इतरांचे मतं घेऊ नका. पण पुढचंच वाक्य ते सांगतायत की तुम्ही तुम्हाला मतं जर घ्यायची असतील तर जे लोक मास्टर माइंड आहेत त्याच्यामध्ये किंवा त्याच्यामध्ये तज्ज्ञ आहेत त्या लोकांना आवर्जून जाऊन भेटा, त्यांच्याकडनं सल्ला घ्या. सल्ला घेतल्यानंतर त्या सल्ल्यावरच तुम्ही काम करायला पाहिजे. त्या सल्ल्यावरच तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे असं नाही. तुम्ही जसं आपण म्हणतो ना, ऐकावे जनाचे करावे मनाचे. त्या पद्धतीने तुम्ही सगळ्यांचे सल्ले घ्या. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा निर्णय घ्या. ओके, पण तुम्हाला जर आवश्यकता असेल तर नक्कीच लोकांचे सल्ले घ्या. पण ते पण तुमचे त्या विषयामध्ये तज्ज्ञ पाहिजे. नाही तर एखादा व्यक्ती जो आपल्यापेक्षाच फायनान्शियली पण डाऊन आहे आणि स्पिरिच्युअली पण डाऊन आहे आणि त्याचंच त्या आयुष्यामध्ये रडगाणं चालू आहे आणि आपण त्याला जाऊन विचारतोय का रे बाबा मी हे करू का? ओके, आणि मग तो त्याच्या पद्धतीने बरेच काहीतरी निर्णय सांगेल. पण त्याच्या मागे अनुभव नसेल किंवा त्याच्या मागे साधना नसेल. त्यामुळे त्याचा जो सल्ला आहे तो एकदम चुकीचा ठरू शकतो आणि तुमचं आयुष्य किंवा तुम्ही जे काही करताय त्याच्यामध्ये तुम्ही अपयशी ठरू शकतात. तर डोळे आणि कान उघडे ठेवा, ज्ञान गोळा करत राहा. म्हणजे तुम्हाला ज्ञान घेत राहायचंय आणि त्याच्यानंतर तुम्हाला यश मिळू शकतं. जेव्हा तुम्ही बोलता तुमची योजना उघड होते. म्हणून तुम्ही तुमच्या योजना पण लोकांना सांगायच्या नाहीयेत. ओके, त्या उघड होऊन जातात आणि उघड झाल्यानंतर काय होतं की आपण त्याच्यावर किती कार्य करू हे माहित नसतं. ओके, आणि त्याच्या त्या काही काही गोष्टी कॉपी पण होऊ शकतात.
पण मी उलट त्या मताचा आहे की चांगल्या योजना कॉपी झाल्या पाहिजे. ओके, चांगल्या गोष्टींची गरज आहे समाजाला, त्यामुळे ती गोष्ट चांगली आहे. पण जेव्हा तुम्ही बिझनेसमध्ये याचा विचार करता, जेव्हा तुम्ही बिलिनियर कंपनी मिलिनियर कंपनी चालवत असतात, आणि अशा वेळेमध्ये समजा तुमच्या ज्या आयडियाज आहे किंवा डिसिजन आहेत ते जर लोकांना कळाले, ते आधीच कळाले, ओके, तर मग प्रॉब्लेम असा होऊ शकतो की त्या गोष्टी कॉपी होऊन तुमचा जो कॉम्पिटिटर आहे त्याला त्याचा ऍडव्हान्टेज भेटू शकतो. म्हणून त्यांनी सांगितलंय, शक्यतो मोठी लोक हे शांत असतात. त्यांचा निर्णय पूर्ण झाला, लॉन्चिंगच्या दिवशी ते सांगतात की मला हे करायचंय, पण त्याच्या आधीच बऱ्याच गोष्टी पुढे निघून गेलेल्या असतात. टेल द वर्ड व्हॉट यू इंटेंडेड टू डू, बट फर्स्ट शो इट. ओके, तुम्हाला काय करायचंय हे तुम्ही नक्की जगाला सांगा, पण पहिले दाखवा तुम्ही काय करताय किंवा काय केलंय. ओके, म्हणजे ऑलरेडी तुम्ही त्या गोष्टी खूप पुढे घेऊन गेलेला आहात. त्याच्यानंतर एक पुढचं असं सांगितलंय की जो लीडर असतो, ज्याला निर्णय घ्यायचा असतो, तर काही निर्णय हे जे घेताना तुम्हाला त्याच्या मागे साहस लागतं. ओके, मग साहस लागतं म्हणजे धाडसाने काही निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात. तर इथे त्यांनी अमेरिकेच्या बाबतीत सांगितलं की 17 आय थिंक 60, 1760 मध्ये अमेरिका हा पारतंत्र्यात होता. त्याच्यावर लंडन, इंग्लंडच्या वसाहती वगैरे त्याच्यावर होत्या. आणि ह्या इंग्लंडच्या वसाहतींनी बऱ्याच त्यांना त्रास दिला अमेरिकेला. आणि मग अमेरिकेच्या ह्या 13 वसाहती होत्या जवळजवळ तेव्हा. तर अमेरिकेच्या ह्या 13 वसाहतीमध्ये त्यांचा एक बहुतेक ऍडम हे त्यातले हिरो ठरले. तर ऍडम यांनी ह्या 13 वसाहतींना लेटर्स लिहिले की आपण एकत्र येऊया, एकत्र लढूया. ओके, आणि तरच ह्या ज्या इंग्लंडच्या वसाहती त्या निघून जाऊ शकतील. पण कोणी ऐकायला तयार नव्हतं. आणि तो पण त्याचे अत्याचार बरेच चालले होते इंग्लंडचे त्यांच्यावरती. आणि मग एक दिवस असं झालं की यांनी सगळ्यांची गुप्त बैठक बोलवली आणि सगळ्यांना सांगितलं की आपण एका ठिकाणी भेटूया. फक्त भेटायला बोलवलं होतं. आणि भेटायला बोलवल्यानंतर जवळजवळ 56 लोक एकत्र आले होते. आणि ते 56 म्हणजे हे 13 वसतीचे रिप्रेझेंटेटिव्ह हे सगळे लोक त्याच्यातले होते. तर त्यांनी अक्षरशः ह्या 56 लोकांना कैद करून टाकलं. आणि बाहेरून सगळं गेट वगैरे लावून टाकले आणि त्यांना सांगितलं की आपल्याला हे यश मिळवायचंच आहे, आपल्याला अमेरिका स्वतंत्रच करायची आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत आपण काँग्रेस फॉर्म करत नाही, ओके, जोपर्यंत आपण एकत्र येऊन एक पॉलिटिकल पक्ष सुरुवात करत नाही, तोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही. तर मला तुमच्या सगळ्यांच्या स्वाक्षऱ्या हव्यात, साईन हवी की आपल्याला हे करायचंच आहे. फक्त करू बघू असं नाही चालणार, तो निर्णय तुम्ही आता लगेच घ्या. मग त्यानुसार हे 56 लोक स्वाक्षरी करतात. 56 वीरांनी स्वाक्षरी केली. प्रत्येकाचा जीव पणाला लावून मग ह्या 56 लोकांनी सगळ्यांनी स्वाक्षरी केली. आणि त्यानंतर तो इतिहास आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. आणि मग त्या अमेरिकेला ते स्वातंत्र्य मिळालं. मग ते एकत्र आले, मग सगळ्या 13 वसाहती पेटल्या, उठून पेटल्या की नाही आपण या पद्धतीने करायला पाहिजे. आणि मग त्यांनी एकत्र तो लढा दिला आणि मग त्यांना ते स्वातंत्र्य मिळालं. ओके, तर मग इथे त्यांनी सांगितलं की काही निर्णय तुम्हाला धाडसाने घ्यावे लागतात. ओके, मग विचारू करू बघू काही तसं तसा वेळही नसतो. तर काही ठिकाणी तुम्हाला यू शुड बी अ लीडर. तुम्ही लगेच तो पटकन निर्णय घेऊन पुढे जायला पाहिजे. ओके, काही वेळेस तुम्हाला थोडा डॉमिनेंट होऊन काही निर्णय घ्यावे लागतात. तर ते निर्णय पण तुम्हाला इथं घेता आले पाहिजे. तर हा एक भाग होता. त्यानंतर पुढचं एक त्यांनी म्हटलंय की मास्टर माइंड, एकत्र निर्णय अजिंक्य शक्ती. इथं मास्टर माइंडचं त्यांचं जे म्हणणं आहे ते म्हणजे कुठलेही निर्णय घेताना शक्यतो तुमच्याकडे, मी आधी सांगितलंच आहे तेच आहे, की जर मास्टर माइंड तुमच्याकडे सेट असेल, मास्टर माइंड म्हणजे प्रत्येक विषयामधला तज्ज्ञ तुमच्याकडे जर असेल, तर निर्णय घेणं तुम्हाला सोपं जातं. तेच जर तुम्ही म्हटलं की नाही मी एकटाच डोक्याने निर्णय घेतो, तर मग ते त्या गोष्टी खूप कठीण होऊन जातात. तर ती गोष्ट तुमच्याकडे असावी असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे त्यांनी म्हणतात की एकट्याने नव्हे तर एकत्र निर्णय घ्या. म्हणजे एकत्र निर्णय घेतानाच्या पण त्याच्या प्रोटोकॉल्स आहेत. फक्त निर्णय घ्यायचा म्हणून मी निर्णय घेईल असं नाहीये की एकट्याने मी निर्णय घेईल किंवा मग मी सांगतोय म्हणून निर्णय झाला पाहिजे असं नाही. तर तुम्ही सगळ्यांचे मतं जाणून घेणं गरजेचं आहे. आणि अशा संस्थेमध्ये जेव्हा तुम्ही मोठ्या संस्थेमध्ये सगळ्यांची मतं जाणून घेतात, तुमच्या ट्रस्टमध्ये, तुमच्या सगळ्या याच्यामध्ये, त्यानंतर ते निर्णय बऱ्यापैकी अचूक ठरतात. कारण त्याच्यामध्ये सगळ्यांचा अभ्यास असतो, सगळ्यांची मतं आपण जाणून घेतलेली असतात. आणि तो निर्णय जास्त अचूक ठरतो. ओके, जसं तुम्ही म्हणत असाल सर आमचं तर काही मोठा बिझनेस नाही, आम्ही विद्यार्थीच आहोत, मग आम्ही कसा निर्णय घ्यायचा. तर मग असा निर्णय घेताना तुम्हाला घरच्यांशी बोलावं लागेल, घरच्यांना समजून घ्यावं लागेल, घरच्यांची काय मत आहे ती तुम्हाला शांततेत समजून घ्यावी लागेल. नाही तर फक्त मला वाटतंय म्हणून घरच्यांनी हो म्हणावं असं अजिबात नाहीये. तर कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही पालकांशी बोलू शकता.
पुढे तुमचं स्किल पण आहे की हाऊ यू आर गोइंग टू कन्व्हिन्स देम. ओके. तुमच्या बाजू तुम्ही प्रत्येक दाखल्याने मांडू शकता. आणि सगळ्या प्रो कॉन्स याच्यात ते तुमचं सगळं झालं की मग फायनली तुम्ही एकत्र तो निर्णय घेऊ शकता. हे निर्णय जे घरातले असतात ते एकत्रच झाले पाहिजे. ओके. फक्त तुम्ही डॉमिनेंट आहात म्हणून तुम्ही निर्णय घेताय तर हे खूप चुकीचं आहे. अ, खास करून मी विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणतोय. एकदा की तुम्ही छान तुमचं ग्रॅज्युएशन झालं, तुम्ही थोडे मोठे झाले, तर मग बऱ्याच वेळेस असं होतं की काही निर्णय तुम्हाला स्वतः घ्यावे लागतात. ओके. मग घरच्यांना तुम्हाला सांगावं लागतं की या पद्धतीने मी जॉबच करणार आहे किंवा मी आता हा स्टार्टअप करणार आहे. मग त्यावेळेस कधी-कधी घरचे थोडंसं आपल्याला मागे खेचतात. पण मग काही ठिकाणी हे धाडसी निर्णय घेऊन तुम्हाला प्रूव्ह करावं लागते की नाही, मी हा निर्णय घेतलाय, हा बरोबर आहे. पण शक्यतो सगळ्यांना मिळून मिसळून तुम्ही निर्णय तो घेतला पाहिजे. आणि याच्यामध्ये तेच आहे की ऐकावे जनाचे, करावे मनाचे. पण इथे सगळ्यांना मिळून जरी घेतायत तुम्ही, तरी पण शेवटी तुम्हालाच तो निर्णय घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये पण जास्त दिरंगाई करून तुम्हाला चालणार नाही. त्यातले काही उदाहरणं आपण बघतोय की रतन टाटा यांनी नॅनो कार बनवण्याचा निर्णय घेतला. जसं 2003 मध्ये पावसामध्ये एका कुटुंबाला स्कूटरवर जाताना त्यांनी पाहिलं आणि त्याच क्षणी त्यांनी मी 1 लाखात कार बनवेल असा निर्णय घेतला. आणि हा निर्णय खूप छान ठरला. म्हणजे इम्पॅक्ट त्याने खूप केला. बऱ्याच जणांनी नॅनो कार्स घेतल्या. ओके. मला थोडे पीजीडी सीटीएम मध्ये पण होतं, एमबीए करताना पण होतं माझ्या याच्यामध्ये उदाहरण. तर याच्यामध्ये प्रॉब्लेम नेमका असा झाला की निर्णय खूप छान होता. त्यानुसार नॅनो कार आजही विकली जाते. पण नेमका प्रॉब्लेम असं झाला की त्याच्यामध्ये ते पिच करताना असं झालं की ती गरिबाची कार असं म्हणण्यात आलं. त्यामुळे तो थोडासा दिसताना असं झालं की मग खूप जणांनी घेण्याचं टाळलं की नाही बाबा, नॅनो म्हणजे गरिबाची, असं नाही. तेव्हा ते ब्रँडिंग थोडं अजून चांगलं व्हायला हवं होतं. ओके. पण जो निर्णय रतन टाटांचं जे विजन होतं ते खरंच सार्थ झालं. आणि आजही आपण बघतो की नॅनो सगळेजण वापरतात. दॅट्स अ गुड कार. दुसरं, एपीजे अब्दुल कलाम यांनी अग्नी मिसाईलचा निर्णय घेतला. अनेकांनी म्हटलं होतं की हे शक्य नाही. कलाम यांनी ऐकले नाही. ठाम निर्णय घेऊन भारताला क्षेपणास्त्र शक्ती दिली. म्हणजे ऍक्च्युली काय झालं होतं की पहिलं जे सॅटेलाइट होतं ते थोडं फेल झालं होतं. आणि विक्रम साराभाई यांनी सगळी त्याची जबाबदारी घेतली होती. आणि त्याच्यानंतर विक्रम साराभाई म्हटले की नाही का, ठीक आहे आता थांबूया म्हणे आपण. पण अब्दुल कलाम म्हटले की नाही नाही, आपण अजून एकदा मला मला हे द्या म्हणे, थोडा वेळ द्या आणि मी तुम्हाला परत एक चांगलं मिसाईल करून दाखवतो. फक्त मला थोडासा वेळ द्या आणि मी हे करूनच दाखवेल. सगळे म्हणे नाही जाऊ द्या, की नाही होणार तुमच्याकडनं. ते म्हटले नाही, माझ्याकडनं होईलच म्हणे. मला फक्त काही गोष्टी ज्या मिस आउट झाल्यात त्या मला करू द्या. आणि त्यानंतर मग ते अग्नी मिसाईल्स तयार झाली आणि ते खूप छान पद्धतीने आय थिंक 1989ला ते लॉन्चिंग झालेलं आहे. तसंच धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीची सुरुवात केली. गुजरातमधून ते मुंबईला आले, कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. निर्णय पक्का होता आणि आज 17 लाख कोटींचं साम्राज्य त्यांचं आहे. ओके. 17 लाख कोटी यांचं साम्राज्य रिलायन्सने उभारलं आहे. आणि रिलायन्सचा जर तुम्ही नीट विचार केला, आता मध्ये मी हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू वाचत होतो. त्यांनी त्या आवर्जून रिलायन्स इंडस्ट्रीचं उदाहरण सांगितलंय. ही रिलायन्स इंडस्ट्री तर तुम्हाला ऑइल फॅक्टरीज याच्यासाठी तर माहितीच आहे. पण त्यांची इंजिन टू पण त्यांनी सुरुवात केलंय. म्हणजे इंजिन टू कॉन्सेप्ट अशी आहे की त्याच्यामध्ये ह्या ज्या इंडस्ट्री असतात त्यांचं कोर वेगळं असतं. आता रिलायन्स इंडस्ट्री तुम्हाला माहिती आहे पेट्रोकेमिकलसाठी समजा फेमस आहे. तर त्यांनी काय केलं, त्यांना असं कळलं की अरे पेट्रोकेमिकल मी वापरतोय, पण पुढे जाऊन आधुनिक युगामध्ये इलेक्ट्रिकल पण येणार आहे किंवा हे साठे परत नॉन रिन्युएबल्स आहेत. मग त्यांनी इंजिन टूचा विचार केला की आपल्याला अजून काय करता येईल, आपल्याकडे फंडिंग तर आहेच. मग त्यांनी जिओ सुरू केलं. ओके. मग या रिलायन्सने जे जिओ सुरू केलं त्याच्यामध्ये त्यांचं इंजिन टू होतं. आणि जर तुम्ही बघितलं त्यांची फंडिंग जबरदस्त होती. आणि त्या फंडिंगमध्ये त्यांनी पहिले 3-4 वर्ष फक्त डाटा कलेक्शन केलं. आणि आता जिओ पण एक टॉप मोस्ट टेलिकॉम कंपनीमध्ये आहे, जी की रिलायन्सच एक रूप आहे. आणि ते इंजिन टू म्हणून सक्सेसफुल आहे. मग हे जे काही लीडर्स असतात की ते बघा ना, ते असा विचार करतात नाही आपला कोर सोडून आपल्याला दुसरा निर्णय घ्यायचा आहे. कारण आपल्याला नवीन ट्रेंडमध्ये सहभागी व्हायचं आहे. ओके. नवीन ज्याच्यामध्ये ग्रोथ आहे, ज्याच्यामध्ये आपण मल्टी बिलियनियर कंपनी सुरू करू शकतो. की आधी कसं होतं, बिझनेस म्हणजे तुम्हाला 75 वर्ष 50 वर्ष असे झाले असेल तरच तुम्ही जास्त पैसे कमवू शकत होते. पण आता ज्या इंडस्ट्रीज इमर्ज होत आहे, तर रिलायन्सने ते बरोबर विचार केला की अरे आता बूम होणार कुठलं आहे, येस आय वॉन्ट टू इन्व्हेस्ट इन दॅट. आणि त्यांनी स्वतःचं ते सगळं जिओ फॅब्रिक्स जिओ सगळं सुरू केलं. आणि आज खूप मोठी कंपनी त्यांची झाली. तर हे निर्णय घ्यायला पण खूप अभ्यास लागतो, धाडस लागतं. ते पण आपण समजून घेतलं पाहिजे. अ, अजून बरेच उदाहरणं आहेत. तर नेपोलियन हिल यांनी यातले बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितल्या. पण मला जे काही आता मेनली सांगायचं आहे,
ते थोडं वेगळं आहे पण महत्वाचं आहे. इथे हा चॅप्टर ऍक्च्युली झालाय. त्यांनी असं सांगितलं की डिसाईड क्विकली, जलद निर्णय घ्या, चेंज स्लोली, मंद बदल करा, कीप इट सिक्रेट, तुमचे निर्णय गुप्त ठेवा, हॅव अ करेज, साहस बाळगा, साहसाने म्हणजे धाडसाने तुम्ही निर्णय घेऊ शकता, आणि ओन युअर डिसिजन, तुम्ही जो काही डिसिजन घेणार आहात त्याची जबाबदारी स्वीकारा. ओके. तर असा हा चॅप्टर कम्प्लीट होतोय. पण मला जे आता सांगायचंय त्याचा तो प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, की याच्यात सगळ्यात त्यांनी सांगितलं की निर्णय घ्या, निर्णय पटकन घ्या, निर्णय उशिरा घ्या, की उशिरा घेऊ नका, निर्णय घेताना धाडस बाळगा. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही असा विचार केलाय की की मला एखादा निर्णय घ्यायचा आहे. ओके, मग तो घेण्यासाठी काय कंडिशन्स असल्या पाहिजे, असा काही विचार केलाय का? की मी एवढे कंडिशन्स असतील, ह्या 5 कंडिशन्स माझ्याकडे आहेत, त्या 5 कंडिशन मी बघेल, त्या 5 कंडिशन सॅटिस्फाय असेल तर मी निर्णय घेईल. तर असं काही तुम्ही विचार केलाय का? की आता समजा मला तुम्ही फक्त म्हणताय की निर्णय पटकन घ्या किंवा निर्णय हळूहळू बदलवा. तर आता मी उद्या वेगळाच काहीतरी निर्णय घेतला की मी उद्या रस्त्याने पायीच चालेल. हा, पण मग माझा वेळ किती जाणार आहे, मी त्याचा विचार केलाय का? मग निर्णय पटकन घ्या याचा अर्थ विचारपूर्वक घ्या, घेऊ नका असं म्हटलेलंच नाहीये. ओके. मग मनशक्ती केंद्राचं मी एक सेशन ऐकत होतो. त्या सेशनमध्ये त्यांनी बहुतेक जीवनगीता त्याला रेफरन्स आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी ना 5 विवेक सांगितलेत निर्णय घेताना. मग निर्णय घेताना तुम्हाला 5 गोष्टी आठवायच्यात. ओके, आणि ह्या 5 गोष्टी तुम्हाला क्रॉस चेक करायच्या तुमच्या आयुष्यामधल्या. जर ह्या 5 गोष्टी तुम्ही क्रॉस चेक केल्या तर तुम्ही निर्णय पटकन घेऊ शकता. मग ह्या 5 गोष्टी कोणत्या आहेत? तर त्यांनी असं सांगितलंय, कुठलाही निर्णय घेताना पहिली गोष्टीचा विचार करायचा आहे तो म्हणजे तुमचा स्वभाव. ओके. स्वभाव म्हणजे काय, की मी ही जो काय निर्णय घेणार आहे तो माझ्या स्वभावानुसार घेतोय का? म्हणजे काय, मी असं ठरवलं की फ्रॉम टुमॉरो आय एम गोइंग टू स्टार्ट द एनडीए प्रिपरेशन, ऑर आय वॉन्ट टू गो इन अ मिलिटरी. ओके, तर मी लगेच डोळे मिटून विचार करायला पाहिजे, अरे माझा स्वभाव कसा आहे? अरे माझा स्वभाव तो भित्र आहे. ओके, माझा स्वभाव नुसतं कोणी इथून जर डॉग जरी गेला तरी मी घाबरतो. ओके, आणि मी असं म्हणतो मी मिलिटरीत जाईल. जर माझा स्वभाव भित्र आहे तर मी अजिबात मिलिटरीचा विचार करायला नको. दुसरी गोष्ट, माझा स्वभाव खूप धाडसी आहे. ओके, आणि खूप अग्रेसिव्ह आहे. तर मग अशा वेळेस मी म्हणेल की नाही मला नोकरी करायची आहे. तर अजिबात नाही. तुमचा जर स्वभाव खूप धाडसी आहे, तुम्ही खूप अग्रेसिव्ह आहे, तर तुम्ही राजकारणात जाऊ शकता, तुम्ही बिझनेसमध्ये जाऊ शकता. ओके, पण तुमचा स्वभाव जर भित्र आहे, ओके, जर तुमचं असं वाटतं की तुम्हाला जास्त रिस्क नाही आवडत आहे, यू शुड गो फॉर नोकरी किंवा सर्व्हिसमध्ये तुम्ही जायला हवं. तर एवढं सिंपल टेस्ट आहे की तुमचा स्वभाव तुम्ही पहिले ओळखा, म्हणजे तुम्हाला निर्णय घेणं सोपं जाईल. ओके. नाही तर मला पटकन निर्णय घ्यायचा आहे, पण मला माहिती आहे की अरे मी तर ही गोष्टी करू शकत नाही. मला धावपळ सहनच होत नाही, किंवा मला लोकांशी झिगझिग घ्यायला आवडतच नाही. म्हणजे मला पोलीस व्हायचं आहे. समजा मला ट्रॅफिक पोलीस व्हायचं आहे, आणि मग ट्रॅफिक पोलीस होताना मला ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही करायच्या आहेत, आणि जे इंटरॅक्शन माझं सगळ्या लोकांबरोबर होणार आहे, ते माझा इंट्रोवर्टच स्वभाव आहे, आणि मला एक्स्ट्रोवर्ट व्हायचं आहे. तर मग इथे लगेच आपल्याला कळतं की अरे नाही, माझा हा स्वभाव नाहीये, आय विल नॉट गो इन दॅट फील्ड. तर पहिला विवेक सांगितलाय निर्णय घेताना तो म्हणजे तुमचा स्वभाव तुम्ही ओळखा. दुसरा सांगितलंय ते म्हणजे नीती. म्हणजे नीती ऍक्च्युली पहिला क्रायटेरिया होता, की जो निर्णय घ्यायचा आहे त्यातला दुसरा जो क्रायटेरिया सांगितलाय, म्हणजे तो पहिला होता, मी आता दुसऱ्याला सांगतोय, ती म्हणजे नीती. नीती म्हणजे इथिक्स. जो काय तुम्ही निर्णय घेणार आहे तो राष्ट्रहिताचा आहे का, ज्याच्यातनं माझ्या आईवडिलांची मान उंच जाणार आहे का, किंवा त्याचा हेतू चांगला आहे का? जर तुम्ही असा निर्णय घेताना विचार केला की अरे व्हॉट इज द पर्पज ऑफ धिस डिसिजन, आणि त्याचं उत्तर समजा पॉझिटिव्ह येत असेल तर तुम्ही डिसिजन पटकन घेऊ शकता. म्हणजे ही दुसरी कसोटी आहे. फॉर एक्झाम्पल, मला सांगितलं एखाद्याने की अरे चल आपण बिझनेस करू. मी त्याला म्हटलं चल का नाही आपण बिझनेस करूया. चल काय बिझनेस करायचा, आणि तो म्हटला चल आपण काय करूया, ड्रग सप्लाय करूया, किंवा आपण काय करूया, दारूची फॅक्टरी ओपन करूया. तर मी लगेच काय विचार करायला पाहिजे, की अरे इथिक्स काय म्हणतंय की ड्रग्ज इज टोटली रॉंग थिंग. दारू सुद्धा राष्ट्राला घातक आहे. जरी ते रेव्हेन्यू वगैरे ठीक आहे, मान्य आहे, पण मला त्यात गुंतायचंच नाहीये. मला तसा रेव्हेन्यू नकोच आहे. मला तसं इथिक्स मध्ये माझ्या बसतच नाही. द थिंक इज दॅट की यू शुड क्रॉस चेक विथ युअर इथिक्स, की अरे मला वाटतं की हे इथिक्स मध्ये बसत नाहीये, राष्ट्रहिताचं नाहीये, आय विल नॉट डू. ओके, म्हणजे कारण 2 नंबरच्या पण बऱ्याच गोष्टी आहेत ना. पण जेव्हा तुम्ही इथिक्स तुमच्या निर्णयाला जोडलेला असतो तुमच्या 5 विवेकांमध्ये, तर त्यावेळेस काय होतं की तुम्हाला निर्णय घेणं सोपं होतं, की मला शॉर्टकटच मारायचा नाहीये, संपला विषय. पण तुमचा निर्णय तो वाचतो, आणि तुम्ही मोठ्या खड्ड्यात जाण्यापासून वाचतात. ओके, तर हा दुसरी गोष्ट आहे. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं स्वभाव, दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे नीती, तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे अर्थ. अर्थ म्हणजे मी एखादा जो निर्णय घेणार आहे, तर त्यासाठी माझ्याकडे फायनान्स आहे का?
ओके, जसं आता रिलायन्सने जिओ सुरू केलं, तुम्हाला फंडिंग जवळजवळ बहुतेक $75 बिलियन असं काहीतरी होतं, किंवा 75 करोडच्या वरती असं काहीतरी फंडिंग होतं, जास्त होतं ना ती फंडिंग, पण 75च्या काहीतरी रेंजमध्ये होतं ते. तर त्यांच्याकडे ऑलरेडी ती फंडिंग होती, त्यामुळे ते निर्णय घ्यायला वेळ नाही लागला. त्यांना माहितीच होतं की मला 4 वर्ष फुकटच द्यायचं सगळ्यांना जिओ. ओके, मग ते फंडिंग असल्यामुळे ते निर्णय ते घेऊ शकले. म्हणजे द थिंग इज दॅट इन अवर लाईफ ऑल्सो, इफ यू वॉन्ट टू टेक एनी डिसिजन, यू शुड थिंक अबाउट द फायनान्स ऑल्सो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आफ्टर 10 यू डिसाइडेड टू परस्यू द करिअर इन मेडिकल फील्ड, फॉर एक्झाम्पल MBBS. तर तुम्हाला हे माहिती पाहिजे की अरे मी नीट क्वालिफाईड करणार आहे किंवा जे करणार आहे, समजा जरी नाही करू शकलो तरी मला जर MBBSच करायचं असेल, तर मला वर्षाला 10 CR पर्यंत पण खर्च येऊ शकतो, किंवा 10 लाख पर्यंत पण खर्च येऊ शकतो. ओके, किंवा 5 लाख तर गेलाच नाही कुठे, 5 लाखापर्यंत सुद्धा खर्च येऊ शकतो. तर मी खरंच त्या फायनान्शियली तेवढा स्टेबल आहे का, की माझे पॅरेंट्स तेवढे स्टेबल आहे का, की मी तेवढं चालू शकतो. ओके, आणि पालकांनी पण तो विचार करायचा की होऊ शकतं का हे. तर फायनान्सचा पण निर्णयामध्ये खूप महत्वाचा भाग आहे. समजा, जसं फॉर एक्झाम्पल, आम्ही जेव्हा स्टार्टअप केला होता, तर स्टार्टअपच्या वेळेस आम्ही जेव्हा आमच्या बिझनेसमध्ये विचार केला, तर आम्ही एका हॉटेलमध्ये मिटिंग घेतली, आणि आम्ही हॉटेलमध्ये जेव्हा मिटिंग घेतली, तेव्हा आम्ही चॉकआउट केलं की किती खर्च येऊ शकतो पहिल्या एका वर्षामध्ये. आणि मग आम्ही नंतर विचार केला की अरे, आपण आहोत तर आपल्याला मॅनपॉवरचा जास्त काही खर्च येणार नाही, आपल्याला लागणार ते फक्त जे महत्वाच्या ज्या गोष्टीत त्या लागणार आहे. आणि आमचा पहिला खर्च निघाला 95,000. या 95,000 गोष्टीमध्ये आपण त्या गोष्टी सुरू करू शकतो. पण ऍक्च्युअल जेव्हा सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, ओके, तर तेव्हा आम्हाला जवळजवळ खर्च आला 8 लाख. ओके, पण आम्ही तेव्हाही डगमगलो नाही, की आम्हाला माहिती होतं की ह्या गोष्टी खर्च होतात आणि वी आर डुईंग अ बेस्ट. द थिंग इज दॅट की हा अर्थ पण तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. ओके, आता आम्ही समहाऊ ते मॅनेज केलं, किंवा त्या गोष्टी आम्ही करू शकलो. पण सगळ्यांनाच ते जमत नाही, कारण बरेच जे स्टार्टअप मी बघतो ना, की ते 1 वर्षामध्ये बंद पडतात, 2 वर्षात बंद पडतात. तर तसं नसतं. तर तुम्हाला अर्थ अर्थ म्हणजे तुम्ही जो निर्णय घेताय त्याच्यामागे खूप मोठं प्लॅनिंग ठेवावं लागतं, फायनान्सचं पण. तो पण विचार तुम्ही निर्णय घेताना करायला पाहिजे. हा तिसरा पॉईंट झाला. तर पहिला झाला तुमचा स्वभाव, दुसरं झालं नीती, तिसरा झाला अर्थ. चौथा जो पॉइंट आहे तो म्हणजे आहे प्रियस्कर, आणि पाचवा पॉइंट आहे श्रेयस्कर. बघा, आता प्रियस्कर म्हणजे काय, तुम्ही जो पण निर्णय घेणार आहात तो तुम्हाला प्रिय वाटतोय का, म्हणजे तुमच्या आवडीचा आहे का. ओके, समजा मी निर्णय घेतला की अरे मला जायचंय, समजा मी म्हटलं मला इंजिनियर व्हायचंय, पण माझी आवडच त्याच्यामध्ये नाहीये, मला अजिबात ती गोष्ट आवडत नाही. ओके, मला डॉक्टर व्हायला आवडतं, पण मी निर्णय घेऊन टाकला मला इंजिनिअरिंगला जायचंय, तर नाही घ्यायला पाहिजे. कारण मला ते प्रियस्कर नाहीये, मला आवडीचं ते नाहीये क्षेत्र, त्यामुळे मी तो निर्णय घ्यायला नाही पाहिजे. मग ती गोष्ट खरंच तुम्हाला आवडते का, हा एक विचार करायला पाहिजे. तिसरं म्हणजे श्रेयस्कर. आता खरं या दोन गोष्टी खूप जवळच्या आहेत, प्रियस्कर आणि श्रेयस्कर. श्रेयस्करचा अर्थ असा आहे की जी गोष्ट मी निर्णय घेणार आहे त्यातनं मला काही श्रेय मिळणार आहे का, त्यातनं मला काही पैसा मिळणार आहे का, किंवा काही श्रेय मिळणार आहे का, किंवा माझ्या लाईफमध्ये सेटलमेंट मिळणार आहे का. जर ती गोष्ट श्रेयस्कर असेल तरी तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे. शक्यतो इकिगाई नावाचं पुस्तक तुम्ही वाचलं असेल, तर त्यांनी असं सांगितलं की श्रेयस्कर आणि प्रियस्कर जर दोन्ही एका पिरामिडमध्ये बसत असतील तर तुम्ही दोन निर्णय पटकन घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मला फुटबॉल खेळायला खूप आवडतं, हे माझं प्रियस्कर आहे. ओके, आणि मी फुटबॉलमध्येच करिअर करतोय, तर दॅट इज युअर श्रेयस्कर, कारण त्यातून मला श्रेय पण मिळणार आहे, दॅट इज गुड थिंग. पण मला फुटबॉल खेळायला आवडतो, पण मला इंजिनियर व्हायचंय. पण मग प्रियस्कर तुमचं काय झालं, फुटबॉल खेळणं, आणि श्रेयस्कर काय झालं, इंजिनियर. हे दोन्ही पाथ वेगळे आहेत. मग आता जर तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल की मला पुढचे 3 तास मी काय करायला पाहिजे, परीक्षेची तयारी करायला पाहिजे का 3 तास फुटबॉल खेळायला पाहिजे, तर अशा वेळेस तुम्हाला कळलं पाहिजे आय शुड गो फॉर श्रेयस्कर, कारण मला त्यातनं श्रेय मिळणार आहे. प्रियस्कर मध्ये फक्त ती गोष्ट म्हणजे आवडते, मी ती नंतरही करू शकतो. तर बरेच लोक काय करतात की त्यांना प्रियस्कर म्हणजे मुलं बऱ्यापैकी त्यांना वाटतं मला ही गोष्ट आवडते आणि मी हीच करेल. अरे, पण तुला त्यातनं श्रेय काहीच मिळत नाहीये ना, मग तुम्ही वाय शुड वी वेस्ट द टाइम. तर इथे ह्या 5 गोष्टी खूप महत्वाच्या, हे 5 विवेक म्हणता येईल आपल्याला. हे 5 विवेक तुम्ही क्लिक करू शकता तुमच्या ह्याच्यामध्ये. अरे, मला जो मी निर्णय घेणार आहे फायनान्शियली क्लिअर आहे का, होऊ शकतंय का, येस. अर्थ काय आहे, अर्थचं झालं, माझ्या स्वभावाला ते मॅच होत आहे का, होत आहे. बरं, याच्यातनं मी जे काही प्रॉडक्ट निर्माण करणार आहे त्यामुळे माझ्या माझ्या भारताला किंवा माझ्या देशाला तर काही त्रास होणार नाहीये ना, किंवा त्याचं काही त्याची प्रगतीच होणार आहे ना, येस, प्रगती होणार आहे, येस. दुसरी गोष्ट, मी जे करतोय त्यातनं मला आनंद मिळणार आहे का, माझ्यासाठी प्रियस्कर आहे का, येस, प्रियस्कर आहे. बरं, हे जे मी करतोय यातनं मग शेवटी मला काही फायदा आहे का, म्हणजे फायनान्शियली सुद्धा तुम्ही अनालिसिस केलं पाहिजे ना, की यातनं फायदा होणार आहे का. नाही तर मग
काय आमदनी अठ्ठ्याण्णी खर्चा रुपये असं तर होत नाहीये ना. मी एवढे सगळे एफर्ट्स घेतले आणि मला काहीच येत नाही, आउटपुट नाही मिळालं. तसं होणार नाहीये ना. एकदा तुम्ही तो पण क्रॉस चेक करायचा, मग त्यातनं मला श्रेय मिळणार आहे ना काहीतरी. ओके, तर ह्या 5 विवेकने तुम्ही पुढे जायचं आणि मग तुमचा निर्णय घ्यायचा. तर हे 5 विवेक पण तुम्ही याच्यामध्ये समजून घ्या. अ, तर तुमचा निर्णय तुम्हाला फास्ट घेता येईल. तर मी पण बऱ्याच वेळेस हे 5 निर्णय वापरत असतो, 5 विवेक वापरत असतो. आणि तसंच इथे नेपोलियन हिल यांनी पण खूप छान पद्धतीने आपल्याला विश्लेषण केलं आहे. आता इथे नेपोलियन हिल यांनी एक काही गोष्टी तुम्हाला चॅलेंज दिलाय. ते म्हणतायत की आजपासून एक महत्वाचा निर्णय कागदावर लिहा जो तुम्ही टाळत आहात. मग जो निर्णय तुम्ही प्रोक्रॅस्टिनेट करतायत, लांबवताय, तो लिहून काढा की नाही मला हा निर्णय घ्यायचाच आहे. ओके. या आठवड्यात तुमचा मास्टर माइंड ग्रुप तयार करा आणि 3 विश्वासू लोकांना त्याच्यामध्ये सामील करा. म्हणजे निर्णय घेताना आपण एकटा एकटा निर्णय घेतो तसं न घेता तुम्ही लोकांना सल्ला विचारा, लोकांचा एक तुमचा समूह तयार करा. जसं मी बऱ्याच वेळेस माझे बरेच मेंटर आहेत. ओके, मी म्हणजे सगळ्यांचं असतं. तर मी बऱ्याच वेळेस खूप जणांना तसं गुरु केलेलं आहे. ते मेंटर आहेत, आवर्जून मला कुठल्याही क्षेत्रात जर काही प्रॉब्लेम आला तर मी पहिले फोन करतो त्या मेंटर्सला आणि ते मला सांगतात की नाही राहुल, तू हे करायला पाहिजे. त्यांचं जे काही एक्सपिरियन्स असतो ते शेअर करतात. ओके. मग मेंटर पण तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये असले पाहिजे, त्यालाच आपण मास्टर माइंड पण म्हणू शकतो. किंवा आता तर AI आहे, किंवा चांगली काही लोक आहेत आयुष्यामध्ये, ते कनेक्ट करणं सोपं आहे. आमच्या वेळेस तर काही वेळेस तर म्हणजे पत्रव्यवहारापासून पण ती सुरुवात झालेली आहे. तर तिथून पासून तर मोबाईल आले, नंतर ईमेलने मी काही लोकांशी बोलायचो. अ, त्याच्यानंतर आता लिंक्डइन आहे, लिंक्डइनने आपण कनेक्ट होतो. तर त्या गोष्टी तुम्ही समजून घ्या किंवा मोबाईल फोनचा वापर करा आणि तुमचे मास्टर माइंड ग्रुप तयार करा. नंतर या महिन्यामध्ये थिंक अँड ग्रो रिच पूर्ण वाचा आणि प्रत्येक अध्यायावर कृती करा. म्हणजे हा पण निर्णयच त्यांनी सांगितलाय की थिंक अँड ग्रो मी खरंच वाचेल. ओके, आणि त्याच्यावर कृती पण करेल, कारण प्रत्येक चॅप्टर हा महत्वाचा आहे. आणि नेहमी उद्या करेल हे ऐकताच त्वरित एक छोटी कृती करा. जेव्हा जेव्हा तुमच्या मनात वाटेल अरे मी आता हे सगळं आहे ना उद्या करेल, तर तेव्हा लगेच म्हणायचं नाही, नो प्रोक्रॅस्टिनेशन, की आता मी चल एक त्यातली छोटी गोष्ट करून टाकतो. म्हणजे तुम्ही उद्या पुस्तक वाचणार होता त्यापैकी आता धरा पुस्तक आणि म्हणा एक पेज तर वाचून टाकेल. म्हणजे आय विल नॉट इन दॅट पूल की मी उद्या करेल असं म्हटलंय, मी एक एक पेज तरी वाचलंय. मी बऱ्याच वेळेस मुलांना सवयींसाठी पण ते म्हणतो की तुम्ही एक छोटीशी म्हणजे पुस्तक वाचण्यामध्ये तुम्ही एकच पेज वाचा, रोज वाचा. मी म्हणाल एक पेज पण जाऊ द्या, तुम्ही 2च ओळी वाचा रोज. आता 2 ओळी तुम्ही रोज वाचताय. ओके, आणि तुम्हाला समजा 8 दिवसानंतर एकाने विचारलं काय रे बाबा तू पुस्तक वाचतो का, तुमचं उत्तर काय असेल? येस, मी रोज पुस्तक वाचतो. ठीक आहे, मी 2 ओळी वाचतो पण मी रोज पुस्तक वाचतो. पण तेच जर तुम्हाला जर कोणी विचारलं आणि तुम्ही पुस्तकच वाचत नसाल, तर तुम्हाला जर विचारलं काय तू पुस्तक वाचतो का, नाही नाही मी पुस्तक वाचत नाही, असं तुम्ही उत्तर द्याल. मग तिथे तुम्ही जेव्हा नाही म्हणता ते सबकॉन्शियस माइंड पण ऐकत असतं आणि त्यांना कळत अरे आय एम अ निगेटिव्ह पर्सनॅलिटी विच डोंट रीड बुक. आणि मग तुम्ही घरीच पुस्तक वाचू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही डिसिजन घेऊन टाकला की नाही मी रोज 2 ओळी तरी वाचतोय. आणि त्यामुळे तुम्हाला विन विन झाल्यासारखं वाटतं आणि तुमचे डिसिजन अजून ॲक्युरेट व्हायला लागतात. तर बऱ्याच डायरेक्ट इनडायरेक्टली पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा हे केलाय, प्रयत्न केलाय. तुम्हाला हा चॅप्टर कसा वाटला ते सांगा. त्याच पद्धतीने चॅप्टर समजला का? त्याच्यामध्ये अजून काय ऍड ऑन करायचंय तुम्ही आता करू शकता. येस. चॅप्टर समजला असं वेदांत सर म्हणताय. तरी इनिशियली थोडी घाई झाली. अ, पण ते विवेक मला सांगायचे होते, 5 विवेक ते खूप महत्वाचे आहेत निर्णय घेताना. बरं, तुमचे निर्णय कसे होतात? फास्ट होतात का विचारपूर्वक होतात? जसं कोणी शेअर केलं तरी चालेल इथे. तुमचे निर्णय तुम्ही शक्यतो कसे घेतात? की तुम्ही तुमचे निर्णय घेतात, की निर्णय घेतल्यानंतर बदलतात, की एकदा निर्णय घेतलाय मग आता काही हो परत आता भीष्म प्रतिज्ञा आहे, की मी परत मागे वळून पाहणारच नाही. तर तसे तुमचे निर्णय असतात. अच्छा, वेदांत म्हणतात विचारपूर्वक असतात. ग्रेट. अजून कोणाला काही सांगायचंय? कशा पद्धतीने आपण निर्णय तुम्ही घेत असतात सगळे? तुम्हाला शेअर करायचं करू शकता. नमस्कार सर. येस येस मॅम, बोला. हॅलो. हा हा, येतोय आवाज, हां, बोला. हां. अ, ओके. नाही आजचं छानच झालं सेशन आणि ते हम्म. 5 विवेकांचं जे तुम्ही ॲडिशनल घेतलं ते ते पण खूप
ज्ञान वाढवणारं होतं आणि सुंदर हम्म. होतं. छान पीपीटी पण झाली होती. येस. आणि ॲज युजुअल सर तुम्ही खूप मेहनत घेऊन त्याच्यात उदाहरणं वगैरे इन्क्लूड केलेलीच होती. त्यामुळे हम्म. सेशन पटकन समजलं आणि छान होता. आता निर्णय कसे घेता तर काही वेळेला आपल्या वतीने पण निर्णय घेतले जातात आणि ते आपल्याला फॉलो करावे लागतात. महिला वर्ग कदाचित ह्याच्यामध्ये असेल तर या हम्म. गोष्टीला खूप जण सहमत होतील, की विशेषतः महिलांच्या बाबतीमध्ये त्यांच्या वतीने निर्णय घेतले जातात बहुतेक वेळा आणि मग ते हा. त्यांना फॉलो करावे लागतात. सो असंही घडतं. त्यामुळे दरवेळेला आपण कितीही कॅपेबल असलो, कितीही आपण विचार करून ठेवलेला असला, तरी येस. सुद्धा आपणच निर्णय घेऊ असं होत नाही आणि घेतलेला निर्णय आपण पार पाडू शकू याची त्या व्यक्तीला सुद्धा अशा कंडिशन्समध्ये खात्री राहत नाही. त्या त्यामुळे ही निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे, ही थोडीफार कुटुंब संस्थेमध्ये किंवा ह्यांच्यामध्ये जे काही आपण म्हणू स्ट्रक्चर असतं, याचा जास्ती इम्पॅक्ट होतो आणि अशा तऱ्हेनं निर्णय घेतले जातात स्ट्रक्चर लक्षात घेऊन किंवा काय आणि हम्म. श्रेयस-प्रेयसचं म्हणाल तर युजुअली प्रेयस्करच आधी विचार करतो मन. पण येस. निर्णय घेताना श्रेयस्कर जे असतील ते घेतले तर जास्ती अ, उपयोगी असतात आणि आपल्या फायद्याचे असतात ते लाँग टर्म. ही छान बरोबर. गोष्ट तुम्ही सांगितली सर. सो दॅट्स इट फ्रॉम माय साइड. थँक यू. एक्झॅक्टली. खूपच छान. जसं प्रियस्कर श्रेयस्कर मध्ये लहान मुलांना सांगताना पण एक उदाहरण होतं. हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल मध्ये डेल कार्नेगीने दिलं होतं. तर त्यांच्या घरामध्ये सगळे स्मोकिंग करत असतात आणि लहान मुलगा पण ते बघतो आणि तो म्हणतो, अरे आई बाबा दोन्ही स्मोकिंग करतात, तर मग मी पण स्मोकिंग करेन. तर मग पप्पा त्याला, त्याचे वडील त्याला विचारतात की अरे तुला काय आवडतं सगळ्यात आयुष्यामध्ये? तो म्हणे मला फुटबॉल खेळायला खूप आवडतं आणि त्याला फुटबॉलमध्ये करिअर करायचं होतं. मग त्याचे वडील त्याला एका हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि सांगतात की त्याला काही सांगत नाही, फक्त हॉस्पिटल दाखवतात आणि ते कॅन्सरचं हॉस्पिटल असतं. आता कॅन्सरच्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ते सगळं हॉस्पिटल फिरून आणतात त्याला आणि फिरून आल्यानंतर तो घाबरतो, म्हणे हे असं का झालं म्हणे. तर म्हणे हे यासाठी झालं की हे लोक सगळे हं, स्मोकिंग हं. करत होते आणि त्यामुळे त्यांचं सगळं कॅन्सर त्यांना प्रत्येकाला झालंय, काही माउथ कॅन्सर वगैरे बाकी सगळे होतात. मग तो तिथेच निर्णय घेतो की हं, नाही, मी हं. आयुष्यात कधीच स्मोकिंग करणार नाही आणि मी के हं, माझ्या हं. ज्या चॉईसेस आहेत त्या हेल्दी ठेवेल आणि त्यानुसार मी फुटबॉलपटू होईल. ओके. मग इथे लेखक असं सांगतात की आपल्या वी हॅव अ चॉईस, की आपल्याला का प्रियस्कर काय आहे, स्मोकिंग आहे, आणि श्रेयस्कर काय आहे, फुटबॉल आहे. तर हेल्दी चॉईसेस आपण ठरवणं हे खूप आपल्याला महत्वाचं असतं. तर मग ह्या हेल्दी चॉईस आपल्याला घेता आल्या पाहिजे आणि त्या आपण घेतल्या पाहिजे. ओके. मग त्या श्रेयस्कर हॅबिट्सकडे आपण जायला पाहिजे. ते एक जस्ट उदाहरण आठवलं म्हणून ते हं, हं. सांगितलं. येस. ओके. इथे एक हं, हं. मेसेज आहे विन्मयी मॅडम यांचा. हो, खूप छान आणि महत्वाचा चॅप्टर होता. माझे निर्णय स्लो होतात. विचार करण्यात जास्त वेळ जातो. माझ्यासाठी आजचा चॅप्टर महत्वाचा आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे मी आजपासूनच यावर ऍक्शन घेणार. तर मग ऍक्शन तुम्ही घेणार नक्की आहेत, त्यासाठी खूप शुभेच्छा. पण ऍक्शन घेण्यासाठीचा पहिलाच मुद्दा असा आहे की हे 5 विवेक पहिले तुम्ही चॉक डाऊन करा. दुसरी गोष्ट, तुमचा एक समूह तयार करा जो मास्टर माइंडचा असेल. ओके. मग तुम्ही तुमचे मेंटर शोधा. प्रत्येकाने आपापले मेंटर शोधायचे असतात की आपली कोणाबरोबर फ्रिक्वेन्सी जुळते. आणि आपल्या याच्यामध्ये लाईफमध्ये आपले शिक्षक खूप जवळचे असतात. ते त्यांचा अनुभवही खूप छान असतो. तर त्यांच्याशी पण आपण संपर्क करून राहू शकतो. ओके. आणि तेही आपल्याला छान पद्धतीने सांगतात. तर ते तिथून पण आपण काही निर्णय चांगल्या रीतीने आपण फॉलो करू शकतो. तर नक्कीच तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. येस. ग्रेट. चालेल. मग आता अजून कोणाला ऍड करायचं नाही असं ठरवतो मी. बरोबर. आणि जे शेअर मार्केटमध्ये असतील त्यांना निर्णयाचं बऱ्यापैकी माहिती असेल काय महत्व आहे निर्णय घेण्याचं. ओके. तर शेअर मार्केटमध्ये तुम्हाला निर्णय फास्टच घ्यावे लागतात. ओके. जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल तर. सर एकच मिनिट. येस, येस, प्लीज. हां, एकच मिनिट. आता तुम्ही हे सगळं सांगताना मला एक कुठेतरी वाचलेली गोष्ट आठवतीये. ती कदाचित थोडी तुटक-तुटक आठवतीये मला.
पण हम्म. निर्णय घेतानाच जो काय हे आहे, त्याच्यात वेळेचं कसं महत्व येतं ते एक सांगितलेलं आहे, की हा अ, हा. एका सेकंदाचं काय महत्व आहे हे तुम्ही एका वैमानिकाला विचारा. एका हा. मिनिटाचं काय महत्व आहे हे तुम्ही अ, एखाद्या डॉक्टरला विचारा. बरोबर आहे. एखाद्या तासाचं काय महत्व आहे हे तुम्ही शिक्षकाला विचारा. एका आठवड्याचं काय महत्व आहे हे तुम्ही जो काय म्हणतात डेली बेसिसवरती किंवा आठवड्याला ज्याला वेजेस मिळतात, हा. किंवा आपण पेमेंट मिळतो. रोजंदारीवर काम करणारा माणूस असतो हा. त्याला विचारा. त्या बरोबर. महिन्याचं काय महत्व आहे तर हे तुम्ही अ, एखाद्या प्रेग्नंट आईला विचारा, की महिन्याचं काय महत्व आहे. बापरे, बरोबर कारण आहे. त्या महिन्यामध्ये ती तेवढी वाढ झाली नाही किंवा काय नाही, तर हा. ते जे काय तिला तिच्या बाळाच्या बाबतीत पुढे जाणवत राहतं. हो. हे किती महत्वाचं आहे, की त्या महिन्यामध्ये तो टप्पा गाठला गेला पाहिजे. ते झालं पाहिजे. हे तिच्यावरती पण दडपण असतं ना. ते म्हणजे एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. महिन्याचं महत्त्व तुम्ही आईला विचारा आणि हम्म. वर्षाचं महत्त्व तुम्ही ज्या मुलाचा इयर ड्रॉप पडलाय त्याला विचारा. त्याला विचारा. बरोबर आहे, बरोबर. की एक वर्ष किंवा तर जसं एखाद्याचा युपीएससी अटेम्प्ट पण त्याच्यामुळे राहून जातो. की एक अटेम्प्ट त्याला मिळाला असता तो युपीएससी पास होऊ शकला असता, मात्र तो एक वर्ष ड्रॉप झाला होता त्यामुळे त्याला तो अटेम्प्ट कमी मिळाला. हां. एक्झॅक्टली. हो, म्हणजे हे असं आपल्या निर्णयांमुळे हा जो काही कालावधी मधला एक आपल्याला काय म्हणू आपण लॅप्स मिळत क्रिएट करतो, तो किती हम्म. पुढे जाऊन इम्पॅक्ट करत जातो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. हे असं थोडं बरोबर आहे. थोडं आपल्याला या अशा तऱ्हेच्या गोष्टींमधून येस. समजतं. खरंच, खरंच. आणि एक शेवटचं मी सांगेल, की आपण म्हणजे मला जे आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात जाणवलं, की ते म्हणजे आपण जो निर्णय घेतला असतो ना, त्या निर्णयावर आपण ठाम नसतो. आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जास्त अपयश येतं. फॉर एक्झाम्पल, मी असं ठरवलं, की मी रोज सकाळी 5 वाजता उठेल. आणि 5 वाजता उठेल मी ठरवलेलं आहे ना, तर पण मी उठत नाहीये. आणि मग परीक्षा दिल्यानंतर मला कमी मार्क पडले आणि मी रडतोय, की अरे मला कमी मार्क पडले. पण मी हे आठवत नाहीये, मी असं ठरवलं होतं, की मी सकाळी 5 वाजता उठून अभ्यास करेल, पण मी तो केलाच नाही. म्हणजे आपण निर्णय घेतलेले असतात, चांगले हं. निर्णय आयुष्यात घेतलेले असतात, पण ते आपण पाळत नाही. आणि त्याच्यामुळे मग पुढचा जो काही कलह होतो त्याच्यामुळे होतो. तसं हेल्थ बद्दल पण तेच आहे, की मी ठरवलेलं येस. आहे, की मी रोज व्यायाम करेल, पण मी करतच नाहीये. आणि मग आजारपण जेव्हा येतं त्यानंतर आपल्याला आठवतं, अरे मी रोज जर व्यायाम केला असता तर किती छान झालं असतं. मग इथे मला असं सांगायचं, की एक्झॅक्ट. जो जो काही निर्णय आपण घेऊ तो आपण नक्की फॉलो पण करायला पाहिजे. बरोबर आहे. येस. तर थांबायला सक्सेस. ओके. तर खूप छान आजचं सेशन झालं. माझ्याकडनं बऱ्याच गोष्टी काही स्किप वगैरे झाल्या असतील तर आणि होतात. तर माझं असं म्हणणं आहे तुम्ही पण एकदा हा चॅप्टर एकदा परत वाचून घ्या. काही ॲड ऑन असेल तर मला नक्की व्हॉट्सअप करा. ओके. आणि सेशन वॉज व्हेरी गुड सर. श्रीपाद सरांनी कमेंट केली आहे. तर उद्या आपण पुढचा चॅप्टर घेणार आहोत आणि पुढचा चॅप्टर आहे पर्सिस्टन्स. ओके. पर्सिस्टन्स महत्वाचा आहे. कन्सिस्टन्सी, पर्सिस्टन्स इन द सेन्स कायम राहायचं आहे आपल्याला. ओके. त्या रेसमध्ये राहायचंय. तर असा पुढचाही अजून अधिक उंचीवर जाणारा पार्ट आपण उद्या घेणार आहोत. तर आता इथे आपण सगळेजण थांबतो आहोत. सगळेजण जॉईन झालेत. ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक यू सर.